असणारे शंतनू गणेशजी रोडे यांना मी विनंती करते की आपण दिलीप प्रभावळकरांसमवेत मंचावर यावं. त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य भूमिका साकारीत असलेल्या सोहिता थत्ते, चित्रपटातून पदार्पण करत असलेले अतिशय आगळ्या वेगळ्या भूमिकेत ज्यांना आपण पाहणार आहोत असे भूषण बोरगावकर आणि आकाश शिंदे. चित्रपटातील आणखीन दोन मुख्य कलाकार संजय कुलकर्णी आणि धवल पोकळे पण आज ते इथे उपस्थित नाहीयेत. त्याचबरोबर चित्रपटाचे जे अनेक पैलू असतात ही एक संपूर्ण टीम आहे आणि या टीमचे अनेक मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काहींचा नामोल्लेख इथे आवर्जून करेन. आमच्या गायिका, आता आपण त्या गाण्याची झलक ऐकली, सोनाली पटेल. पार्श्वसंगीताची बाजू ज्यांनी सांभाळली आहे सुस्मित लिमये. त्याचबरोबर गीत संगीताची बाजू अभिजित जोशी. चित्रपटाचे एडिटर संकलक अनिलजी थोरात. हे आमचे सर्व टीम मेंबर्स सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि यानंतर कॅप्टन ऑफ द शिप अर्थातच या संपूर्ण टीमचं जे नेतृत्व करत आहे, बँडबाजा बरातपासून त्यांच्या प्रतिभेची चमक आपण पाहिलेली आहे. एक लेखक म्हणून अतिशय यशस्वी असलेले, खूप वेगळ्या विषयांना खूप वेगळ्या दृष्टिकोनातून हात घालणारे आणि याही चित्रपटात यूनक्स की टोलियां आके भीख मांग रही थी. एक्चुअली दे वर नॉट बेगिंग, वो भीख नहीं मांग रहे थे, वो वसूली कर रहे थे. लिटरली धाक आणि दडपण असलेले याच्यातून उनमें से कुछ लोगों के साथ इंटरेक्शन हुआ और तब सोचने लगा था कि क्या यार ये सिलसिला ऐसे ही चलता रहेगा. दे हैव द एबिलिटीज, दे हैव गट्स, दे हैव ब्रेन, अकल है, लेकिन फिर भी क्या सिचुएशन चेंज नहीं हो सकती. त्या दिवसानंतर उसके बाद एक डे ड्रीमिंग सा स्टार्ट हो गया. आई एम नॉट अ सोशल वर्कर, मैं खुद वो इम्प्लीमेंट तो नहीं कर पाया, लेकिन आई हैव द मीडियम विद मी. आई ट्राई टू गिव इट थ्रू दैट मीडियम. और फिर ये जय जयकार नाम की फिल्म बनी. अच्छी फिल्म है. दिलीप जी का काफी अच्छा रोल है उसमें, अनएक्सपेक्टेड है. और असं म्हणतात की एखाद्या सोशल विषयावर जेव्हा सिनेमा बनतो तेव्हा तो असा एक सिरियस किंवा वेगळ्या प्रकारचं असतं, पण आम्ही त्याच्यामध्ये एक कमर्शियल ट्रेंड आणि लोकांना आवडेल अशा पद्धतीने तो विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी इथे मुद्दाम तुम्हाला भेटायला आलेलो आहोत. की देहबोलीपासून ते त्या कॅरेक्टरच्या मानसिकतेपर्यंत तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने ती कॅरेक्टर या भूमिकेविषयी काय सांगाल? तू म्हणाल ते बरोबर आहे की शक्यतो एका मोल्ड मध्ये न अडकायचा प्रयत्न करतो मी नेहमी, की नाहीतर प्रत्येक वेळेला पूर्वी चिमणरावचा स्टॅम्प होता, त्याच्यानंतर वासूची सासूमध्ये बाईचा रोल केल्यानंतर मी बाईच्या रोलमध्ये बरा दिसतो म्हणून मला बाईचे रोज यायला लागले, ओल्ड मॅनचे रोज झाले. नंतर लगेराव मुन्नाबाईमध्ये गांधी केल्यानंतर गांधीच्या खूप ऑफर्स आले, पण मी खूप फर्मली तर नाही सांगितलं. तसं हा खूप वेगळा रोल आहे, वेगळ्या टाईपचा रोल आहे. आणि गेटअप ला मी खूप इम्पॉर्टन्स देतो. गेटअप कसा असेल तर मला चंतूने सांगितलं की आईन्स्टाईन ची हेअरस्टाईल मला द्यायची होती. म्हणजे आईन्स्टाईन एक्झॅक्टली असं नाही, पण आईन्स्टाईन हेअर कट घेतला तर कसं दिसेल तशी माझी हेअरस्टाईल आहे. आणि तो गेटअप झाल्यानंतर मग हळूहळू कॅरेक्टर सापडायला मदत होते मला, तशी ती मलाही झाली. आणि खूप वेगळ्या प्रकारचं. आणि आता चंतूने सांगितलं त्याप्रमाणे जरी युनक्स किंवा हिजड्यांचा विषय असला तरी खूप मनोरंजक पद्धतीने तो मांडलाय. तिथे स्टोरी आहे आणि ती स्टोरी ह्युमरस आहे, त्याच्यामुळे हा त्या स्टोरीमध्ये प्रेक्षक इन्व्हॉल्व्ह होऊन जातात आणि ते स्टोरी बघता बघता त्याला ते खूप स्ट्रॉंग मेसेज पण त्याच्यामध्ये मिळतो. आणि मला सुद्धा एक या सिनेमाचा मी एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतो, गर्व वाटतो. एवढंच सांगावं असं वाटतं. तुम्ही तो सिनेमा एन्जॉय कराल अशी मला खात्री आहे.